नमस्कार मंडळी, मी आहे मातोश्री सोबत आणि आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ऑन द 4 थिंग्स दॅट जर तुम्ही उद्योजक आहात आणि तुम्हाला इक्विटी कॅपिटल म्हणजे समभाग भांडवल उभारायचं आहे तर इन्व्हेस्टर निवेश काय तुमच्या व्यवसायामध्ये बघतात, इव्हॅल्युएट करतात की ते तुमच्या व्यवसायामध्ये पैसे लावतील. नंबर 1, टोटल ॲड्रेसेबल मार्केट आणि टार्गेट ॲड्रेसेबल मार्केट म्हणजे तुमच्या उत्पादनासाठी किती मोठा बाजार आहे आणि त्या बाजारामध्ये तुमच्या प्राइसला, तुमच्या टार्गेट सेगमेंटला तो किती टार्गेट मार्केट बाजार आहे, ते मोठे आहेत की नाही. तो निवेशकांना युजली मोठी मार्केट्स आवडतात. फॉर एक्झाम्पल, इंडियामध्ये किती शेअर्स आहेत, किती लोक शेव्ह करतात? 28 कोटी लोक शेव्ह करतात आणि किती लोक ट्रिम करतात? 3 कोटी लोक ट्रिम करतात. तर 30 कोटी लोक हे आमचे टोटल ॲड्रेसेबल मार्केट किंवा कस्टमर्स आहेत. आता ह्याच्यामध्ये 10-12 कोटी लोक डिस्पोजेबल किंवा डबल एज ब्लेड्स वापरतात. 5-6 कोटी लोक डिस्पोजेबल म्हणजे यूज अँड थ्रो वापरतात. काही लोक प्रीमियम वापरतात. असं बॉम्बे शेव्हिंग कंपनीचं आहे. सेकंड गोष्ट, तर तुम्हाला तुमच्या बाजाराला पण असं इव्हॅल्युएट करायचं असेल तर त्याच्यासाठी रिपोर्ट्स वगैरे वाचा तुम्ही. सेकंड, फाउंडर किंवा उद्योजक क्वालिटी, की त्या उद्योजकांना त्या फील्डमध्ये काही स्पेशल एक्सपिरियन्स, नॉलेज, स्किल्स असे आहेत का? तर ते असेल तर निवेशकाला ते आवडतं की हे कॉम्पिटिशनला बीट करू शकतो. करेक्ट. म्हणजे तो माणूस काहीतरी बाकी एंटरप्रेन्योर्सपेक्षा काही वेगळं करतो आहे का, तो काही वेगळा आहे का, डज ही हॅव समथिंग एल्स टू ऑफर. करेक्ट. देन थर्ड इज काय? क्वालिटी. थर्ड इज करंट प्रॉडक्ट क्वालिटी. म्हणजे जर प्रॉडक्ट नसेल पण तरी त्या प्रॉडक्टची जी आयडिया आहे, त्याचे जे फीचर्स आहेत, त्याचे जे टेक्नॉलॉजी आहे, ती मार्केटमध्ये नसेल, बाजारात नसेल ते प्रॉडक्ट, पण MVP म्हणतात त्याला, मिनिमम वायबल प्रॉडक्टमध्ये काय असं वेगळं आहे, की प्राईसमध्ये काय इनोव्हेशन आहे का, टेक्नॉलॉजीमध्ये आहे, की त्याने निवेशकाला वाटेल की अरे हे जर बाजारात जाईल तर हे खूप सक्सेसफुल होऊ शकतं. करेक्ट. ग्राहकाला ते वेगळं दिसेल. करेक्ट. आणि चौथी गोष्ट म्हणजे अशा सिमिलर फील्डमध्ये दुनियामध्ये काय अजून कम्पॅरेबल आहे का, की कोणी अजून पण अशा फील्डमध्ये, अशा मार्केटमध्ये, अशा आयडियानी काहीतरी मोठं केलं आहे का? तर ह्या जगभरामध्ये किंवा कुठे अजून, तर ह्या 4 गोष्टी जर टिक द बॉक्स असतात तर निवेशक खूप आकर्षित होतो. सो ह्या सगळ्या 4 आयडिया शंतनूने ज्या सांगितल्या त्या निवेशकांना आकर्षित करायसाठी आहे. तो आपला बिझनेस बिल्ड करायला ह्या 4 गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर आपण एक चांगले सक्सेसफुल बिझनेसमॅन, एंटरप्रेन्योर होऊ शकतो.